प्राध्यापक आर बी पाटील. B.Ed सेकंड इयर सेमिस्टर 4 मधील कोर्स 10 एन्व्हायरमेंटल एज्युकेशन या विषयामधील युनिट क्रमांक 2 संबंधित बहुपर्यायी प्रश्न MCQ क्वेश्चन आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. पर्यावरण संवर्धन कायदा टिंबटिंब साली करण्यात आला. अ 1986, ब 1987, क 1996, ड 1997. बरोबर पर्याय आहे अ 1986. प्रश्न क्रमांक 2. मनुष्य सर्वसाधारणपणे दररोज टिंबटिंब वेळा श्वासोच्छ्वास करतो. अ 10,000 वेळा, ब 12,000 वेळा, क 15,000 वेळा, ड 22,000 वेळा. बरोबर पर्याय आहे ड 22,000 वेळा. प्रश्न क्रमांक 3. मानवाला दररोज टिंबटिंब kg इतक्या हवेची गरज असते. अ 10 kg, ब 12 kg, क 16 kg, ड 20 kg. बरोबर पर्याय आहे क 16 kg. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी टिंबटिंब वायू लाव्हा रसातून बाहेर पडतात. अ सल्फर डायऑक्साईड, ब कार्बन मोनॉक्साईड, क हायड्रोजन सल्फाईड, ड वरील सर्व. बरोबर पर्याय आहे ड वरील सर्व. प्रश्न क्रमांक 5. जंगलांना उन्हाळ्यात लागणाऱ्या आगींना टिंबटिंब म्हणतात. पर्याय क्रमांक अ आग, ब वनवा, क दिवा, ड ज्योत. बरोबर पर्याय आहे ब वनवा. प्रश्न क्रमांक 6. जवळपास टिंबटिंब इतके आजार प्रदूषित पाण्यामुळे होतात. अ 2/3, ब 1/3, क 1/2, ड 3/4. बरोबर पर्याय आहे अ 2/3. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कारखान्यातून बाहेर पडणारे दूषित वायू कोणते? अ कार्बन मोनॉक्साईड, ब सल्फर डायऑक्साईड, क फ्लोराईड, ड नायट्रोजन डायऑक्साईड, ई वरील सर्व. बरोबर पर्याय आहे ई वरील सर्व. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी स्वयंचलित वाहनातून बाहेर पडणारे वायू कोणते? अ कार्बन डायऑक्साईड, ब फ्लोराईड, क हायड्रोजन, ड वरील सर्व. बरोबर उत्तर आहे अ कार्बन डायऑक्साईड. प्रश्न क्रमांक 10. स्वयंपाकाकरिता घरामध्ये इंधन गोवऱ्या लाकूड जाळले जाते. याद्वारे बाहेर पडणारे वायू कोणते? अ कार्बन डायऑक्साईड, ब मिथेन, क सल्फर डायऑक्साईड, ड नायट्रोजन, ई वरील सर्व. बरोबर पर्याय आहे ई वरील सर्व. प्रश्न क्रमांक 12. फ्रीज AC साठी टिंबटिंब वायूचा उपयोग होतो. अ मिथेन, ब हायड्रोजन, क क्लोरोफ्लोरोकार्बन, ड नायट्रोजन. बरोबर पर्याय आहे क क्लोरोफ्लोरोकार्बन. प्रश्न क्रमांक 13. टिंबटिंब वायूमुळे ओझोन थराला धोका निर्माण होतो. अ क्लोरोफ्लोरोकार्बन, ब नायट्रोजन, क हायड्रोजन, ड मिथेन. बरोबर पर्याय आहे अ क्लोरोफ्लोरोकार्बन. प्रश्न क्रमांक 14. भोपाळ वायू दुर्घटना टिंबटिंब साली झाली. अ 1981, ब 1982, क 1983, ड 1984. बरोबर पर्याय आहे ड 1984. प्रश्न क्रमांक 15. भोपाळ वायू दुर्घटनेत कोणत्या वायूची गळती झाली? अ मिक वायू, ब ऑक्सिजन, क नायट्रोजन, ड हायड्रोजन. बरोबर पर्याय आहे अ मिक वायू. प्रश्न क्रमांक 16. टिंबटिंब हा दिवस भोपाळ वायू दुर्घटना दिवस म्हणून पाळला जातो. अ 3 डिसेंबर, ब 4 डिसेंबर, क 3 जानेवारी, ड 4 जानेवारी. बरोबर पर्याय आहे अ 3 डिसेंबर. प्रश्न क्रमांक 17. 6 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने जपानवर हिरोशिमा शहरावर टाकलेल्या ॲटम बॉम्बचे नाव टिंबटिंब हे होते. अ लिटल बॉय, ब फॅटमन, क मॅक, ड अग्नी. बरोबर पर्याय आहे अ लिटल बॉय. प्रश्न क्रमांक 18. 9 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने जपानवर नागासाकी शहरावर टाकलेल्या बॉम्बचे नाव टिंबटिंब हे होते. अ लिटल बॉय, ब फॅटमॅन, क मॅक,
ड अग्नी. बरोबर पर्याय आहे ब फॅटमॅन. प्रश्न क्रमांक 19. हवेतील सर्वात धोकादायक प्रदूषक टिंबटिंब हा आहे. अ कार्बन मोनॉक्साईड, ब कार्बन डायऑक्साईड, क नायट्रोजन, ड फ्लोराईड. बरोबर पर्याय आहे अ कार्बन मोनॉक्साईड. प्रश्न क्रमांक 20. कावीळ, अतिसार, जुलाब, कॉलरा हे आजार टिंबटिंब प्रदूषणामुळे होतात. अ जलप्रदूषण, ब ध्वनी प्रदूषण, क हवा प्रदूषण, ड मृदा प्रदूषण. बरोबर पर्याय आहे अ जलप्रदूषण. प्रश्न क्रमांक 21. डास नियंत्रणासाठी टिंबटिंब प्रकारचे मासे पाळतात. अ पॉपलेट, ब सुरमई, क देवमासा, ड गप्पी मासे. बरोबर पर्याय आहे ड गप्पी मासे. प्रश्न क्रमांक 22. जलप्रदूषण प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम टिंबटिंब साली करण्यात आला. अ 1970, ब 1971, क 1972, ड 1974. बरोबर पर्याय आहे ड 1974. प्रश्न क्रमांक 23. ध्वनी मापनाचे प्रचलित एकक टिंबटिंब आहे. अ मीटर, ब डेसिबल, क लिटर, ड किलोमीटर. बरोबर पर्याय आहे ब डेसिबल. प्रश्न क्रमांक 24. नाडीच्या ठोक्यांचा आवाज साधारणतः टिंबटिंब डेसिबल इतका असतो. अ 10 डेसिबल, ब 20 डेसिबल, क 30 डेसिबल, ड 40 डेसिबल. बरोबर पर्याय आहे अ 10 डेसिबल. प्रश्न क्रमांक 25. डेसिबल हे एकक टिंबटिंब यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रचलित आहे. अ अलेक्झांडर बेल, ब प्लेटो, क गॅलिलिओ, ड न्यूटन. बरोबर पर्याय आहे अ अलेक्झांडर बेल. प्रश्न क्रमांक 26. गोंगाट म्हणजे असा अनैच्छिक ध्वनी होय जो विशिष्ट परिस्थितीत बहिरेपणा आणू शकतो. ही व्याख्या टिंबटिंब यांनी मांडली. अ अलेक्झांडर बेल, ब हॅरेल, क जे टिफिन, ड न्यूटन. बरोबर पर्याय आहे ब हॅरेल. प्रश्न क्रमांक 27. एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन कार्यात अडथळा निर्माण करणारा अवांछनीय आवाज म्हणजे गोंगाट होय. ही व्याख्या टिंबटिंब यांनी मांडली. अ जे टिफिन, ब हॅरेल, क न्यूटन, ड गॅलिलिओ. बरोबर पर्याय आहे अ जे टिफिन. प्रश्न क्रमांक 28. खरकटे, फळांच्या साली, भाजीची देठे हे टिंबटिंब कचऱ्याचे प्रकार आहेत. अ ओला कचरा, ब प्लॅस्टिक कचरा, क कोरडा कचरा, ड विषारी कचरा, ई वैद्यकीय कचरा. बरोबर पर्याय आहे अ ओला कचरा. प्रश्न क्रमांक 29. कॅरीबॅग, खेळणी, डबे, बाटल्या हे टिंबटिंब कचऱ्याचे प्रकार आहेत. अ ओला कचरा, ब प्लॅस्टिक कचरा, क कोरडा कचरा, ड विषारी कचरा. बरोबर पर्याय आहे ब प्लॅस्टिक कचरा. प्रश्न क्रमांक 30. कागद, काचेच्या वस्तू, धातू हे टिंबटिंब कचऱ्याचे प्रकार आहेत. अ ओला कचरा, ब प्लॅस्टिक कचरा, क कोरडा कचरा, ड विषारी कचरा. बरोबर पर्याय आहे क कोरडा कचरा. प्रश्न क्रमांक 31. कीटकनाशक, बाटल्या हे टिंबटिंब कचऱ्याचे प्रकार आहेत. अ ओला कचरा, ब प्लॅस्टिक कचरा, क कोरडा कचरा, ड विषारी कचरा, ई वैद्यकीय कचरा. बरोबर पर्याय आहे ड विषारी कचरा. प्रश्न क्रमांक 32. सुया, कापूस, बँडेज, ग्लोव्ज हे टिंबटिंब कचऱ्याचे प्रकार आहेत. अ ओला कचरा, ब प्लॅस्टिक कचरा, क कोरडा कचरा, ड विषारी कचरा, ई वैद्यकीय कचरा. बरोबर पर्याय आहे ई वैद्यकीय कचरा. प्रश्न क्रमांक 33. डेसिबल हे एकक टिंबटिंब संकेताने वापरतात. अ डी, ब बी, क डी बी, ड बी डी. बरोबर पर्याय आहे क डी बी. प्रश्न क्रमांक 34. माणसाच्या पुटपुटण्याचा आवाज साधारणतः टिंबटिंब डेसिबल असतो. अ 10 ते 20 डेसिबल, ब
20 ते 30 डेसिबल, क 30 ते 40 डेसिबल, ड 50 ते 60 डेसिबल. बरोबर पर्याय आहे ब 20 ते 30 डेसिबल. प्रश्न क्रमांक 35. हरितगृह परिणामामुळे पृथ्वीचे तापमान टिंबटिंब होते. अ वाढते, ब कमी होते, क आहे तसे राहते, ड एकदम कमी होते. बरोबर पर्याय आहे अ वाढते. प्रश्न क्रमांक 36. पृथ्वीवर तयार होणाऱ्या कार्बन डायऑक्साईड वायूच्या रोधक आवरणामुळे पृथ्वीचे तापमान वाढते. या प्रक्रियेला टिंबटिंब परिणाम म्हणतात. अ हरितगृह परिणाम, ब बदलता परिणाम, क परिसंस्था, ड परिस्थितिकी परिणाम. बरोबर पर्याय आहे अ हरितगृह परिणाम. प्रश्न क्रमांक 37. ग्रीन हाऊस इफेक्ट हा शब्द सर्वप्रथम टिंबटिंब यांनी उपयोगात आणला. अ स्वांते अरेनियस, ब जॉर्ज हेनरी, क डेव्हिड रिकार्डो, ड मार्शल. बरोबर पर्याय आहे अ स्वांते अरेनियम. प्रश्न क्रमांक 38. आम्लयुक्त पावसाला टिमटिम पाऊस असे म्हणतात. अ काळा पाऊस, ब हिरवा पाऊस, क पिवळा पाऊस, ड लहान पाऊस. बरोबर पर्याय आहे क पिवळा पाऊस. प्रश्न क्रमांक 39. तपांबरामध्ये एकूण हवेच्या टिंबटिंब टक्के हवा असते. अ 50 ते 60%, ब 60 ते 70%, क 75 ते 80%, ड 80 ते 85%. बरोबर पर्याय आहे क 75 ते 80%. प्रश्न क्रमांक 40. संरक्षक छत्री असे टिमटिमला म्हटले जाते. अ सितांबर, ब तपांबर, क वातावरण, ड ओझोन थर. बरोबर पर्याय आहे ड ओझोन थर. प्रश्न क्रमांक 41. सूर्य हा टिंबटिंब ऊर्जा स्रोत आहे. अ पारंपरिक, ब अपारंपरिक. बरोबर पर्याय आहे ब अपारंपरिक. प्रश्न क्रमांक 42. ऊर्जेचा अविनाशी स्रोत टिंबटिंब हा आहे. अ सूर्य, ब चंद्र, क दगडी कोळसा, ड नैसर्गिक वायू. बरोबर पर्याय आहे अ सूर्य. प्रश्न क्रमांक 43. खालीलपैकी पारंपरिक ऊर्जा स्रोत कोणकोणते आहेत? अ दगडी कोळसा, ब खनिज तेल, क नैसर्गिक वायू, ड जळाऊ लाकूड, ई वरील सर्व. योग्य पर्याय आहे ई वरील सर्व. प्रश्न क्रमांक 44. खालीलपैकी अपारंपरिक ऊर्जा स्रोत कोणते आहेत? अ सौर ऊर्जा, ब पवन ऊर्जा, क जलविद्युत, ड समुद्री लाटा, ई बायोगॅस, फ वरील सर्व. योग्य उत्तर आहे फ वरील सर्व. प्रश्न क्रमांक 45. ओझोन थर कमी झाल्यास टिंबटिंब अ त्वचेचा कर्करोग होईल, ब अकाली मोतीबिंदू होईल, क त्वचेवर पुरळ येतील, ड श्वसन तक्रारी निर्माण होतील, ई सागरी परिसंस्थांना धोका निर्माण होईल, फ वृक्षांवर विपरीत परिणाम होतील, य प्रकाश संश्लेषण क्रिया यावर परिणाम होईल, र वरील सर्व परिणाम होतील. योग्य उत्तर आहे र वरील सर्व परिणाम होतील.